नमस्कार मित्रांनो. गुरुवार हा दिवस स्वामी समर्थ भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी केलेली श्रद्धायुक्त सेवा, नामस्मरण आणि दान अनेक पटींनी फळ देतं, असे अनेक भक्तांचे अनुभव सांगतात. पण अनेक भक्त नकळत काही अशा चुका करतात, ज्यामुळे सेवेचे पूर्ण फळ मिळत नाही. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, स्वामी समर्थांची सेवा कशी करावी, कोणत्या गोष्टी टाळाव्यात, वैज्ञानिक दृष्टिकोन काय सांगतो आणि शेवटी स्वामींचा एक अत्यंत महत्त्वाचा संदेश. गुरुवार हा दिवस श्री दत्तात्रय आणि श्री स्वामी समर्थांना समर्पित मानला जातो. स्वामी समर्थ हे श्री दत्तात्रयांचे अवतार असल्याचा भक्तांचा दृढ विश्वास आहे. म्हणून गुरुवारी केलेली सेवा म्हणजे केवळ पूजा नसून ती आपल्या मनाला, विचारांना आणि कर्माला योग्य दिशा देणारी साधना मानली जाते. या दिवशी भक्तिभावाने केलेले नामस्मरण, अन्नदान, गुरुसेवा, ग्रंथ वाचन, जप हे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. सकाळी उठल्यावर काय करावे? सकाळी शक्यतो ब्रह्ममुहूर्तात उठावे. उठल्यानंतर सर्वप्रथम मनात 3 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ. त्यानंतर, हे स्वामी, आजचा दिवस तुमच्या चरणी अर्पण करतो. माझ्याकडून चांगले कर्म घडू द्या, अशी प्रार्थना करा. घरातील स्वामींची सेवा कशी करावी? स्वच्छता तज्ज्ञांच्या ठिकाणी स्वामींचा फोटो किंवा मूर्ती आहे ती जागा स्वच्छ करा, कारण स्वच्छता ही बाह्य आणि अंतर्गत शुद्धतेचे प्रतीक मानले जाते. दीप प्रज्वलित करा. तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. दीप म्हणजे अज्ञानाचा अंधकार दूर, म्हणून ज्ञानाचा प्रकाश. फुले अर्पण करा. शक्य असल्यास पांढरी किंवा सुगंधी फुले अर्पण करा, परंतु फुलांपेक्षा महत्त्वाचा असतो भाव. नामजप किमान 108 वेळा. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. जर वेळ नसेल तर दिवसभर चालताना, काम करताना मनात नामस्मरण करत राहा. स्वामींचे कोणते स्रोत म्हणावे? श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वामी समर्थ अष्टक, दत्तबाऊनी, गुरुचरित्रातील काही अध्याय, स्वामींची आरती. यापैकी जे शक्य असेल ते श्रद्धेने म्हणावे. गुरुवारी कोणते दान करावे? दान म्हणजे केवळ पैसा नाही. स्वामींच्या शिकवणीनुसार दानाचे प्रकार: भुकलेल्याला अन्नदान, गरजूंना कपड्याचे दान, पक्ष्यांना धान्य, गाईला चारा, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, वृद्धांची सेवा हे सर्वश्रेष्ठ सेवा मानली जाते. वैज्ञानिक दृष्टिकोन काय सांगतो? अनेकांना प्रश्न पडतो, नामजपाचा विज्ञानाशी काय संबंध? संशोधनानुसार ध्यान, प्रार्थना आणि मंत्रोच्चारामुळे ताण कमी होतो, मन शांत होते, एकाग्रता वाढते, सकारात्मक विचार वाढतात, भावनिक स्थैर्य मिळते. म्हणून भक्ती ही केवळ अंधश्रद्धा नसून मानसिक आरोग्यासाठीही उपयुक्त साधना ठरू शकते. गुरुवारी कोणत्या गोष्टी टाळाव्यात? स्वामी भक्तांच्या परंपरेनुसार या दिवशी शक्यतो खालील गोष्टी टाळाव्यात: खोटे बोलणे, कोणाचा अपमान करणे, वादविवाद करणे, नकारात्मक बोलणे, व्यसन करणे, अन्न वाया घालवणे, गरजूंना मदत करण्यास नकार देणे. महत्त्वाची सूचना: केस कापणे, नखे काढणे किंवा इतर काही गोष्टींबाबत वेगवेगळ्या परंपरा आहेत. या गोष्टींना धार्मिक बंधन म्हणून नव्हे तर घरातील परंपरा आणि वैयक्तिक श्रद्धा म्हणून पाहावे. स्वामी समर्थांनी कर्म, दया आणि सदाचार यांना जास्त महत्त्व दिले. स्वामी समर्थांचा खरा संदेश: स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण याचा अर्थ आपण प्रयत्नच करायचे नाही असा नाही. स्वामींवर श्रद्धा ठेवा, पण कर्मही प्रामाणिक करा. दुसऱ्यांना दुःख देऊन भक्तीचा दिखावा करण्यात काही अर्थ नाही. खरी सेवा म्हणजे आई-वडिलांचा सन्मान, प्रामाणिकपणा, दयाळूपणा, संयम आणि सतत नामस्मरण. एक छोटी पण प्रभावी गुरुवारी सेवा. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर फक्त 5 मिनिट द्या. दिवा लावा. 11 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणा. 1 ग्लास पाणी स्वामींसमोर ठेवा. आपल्या कुटुंबांसाठी प्रार्थना करा. त्या दिवशी एक चांगले कर्म करा. इतकी सेवा देखील मनापासून केली तर अमूल्य ठरते. गुरुवारी स्वामी भक्तांसाठी एक प्रेरणादायी कथा. महाराष्ट्रातील एक छोट्याशा गावात विनायक नावाचा एक तरुण राहत होता. तो स्वामी समर्थांचा भक्त होता,
पण आयुष्यातील संकटांमुळे त्याची श्रद्धा डळमळीत झाली होती. घरात आर्थिक अडचणी होत्या, व्यवसायात तोटा होत होता आणि मित्र नातेवाईकही दूर गेले होते. विनायक रोज स्वामींच्या फोटोसमोर बसायचा, पण त्याच्या मनात एकच प्रश्न असायचा, स्वामी, मी इतकी प्रार्थना करतो, मग माझ्यावरच इतके संकटे का? एक दिवस गावात आलेले एका वृद्ध सेवकाऱ्याने त्याला सांगितले, बाळा, गुरुवार हा स्वामींच्या सेवेचा दिवस आहे. चमत्काराची घाई करू नकोस, श्रद्धेने सेवा कर, नामस्मरण कर आणि एखाद्या गरजवंताला मदत कर. स्वामी योग्य वेळी मार्ग दाखवतील. पहिला गुरुवार त्या गुरुवारी विनायक पहाटे उठला, घरातील देवघर स्वच्छ केले, स्वामींसमोर तुपाचा दिवा लावला, 108 वेळा श्री स्वामी समर्थ नामजप केला, स्वामींची आरती म्हणला आणि घराबाहेर बसलेल्या एका भुक्याल्याला वृद्धाला प्रेमाने अन्नदान केले. त्याला वाटले की काहीतरी मोठा चमत्कार लगेच घडेल, पण तसे नाही, काहीच झाले नाही. श्रद्धेची परीक्षा. दुसरा गुरुवारही त्याने सेवा सुरू ठेवली. तिसऱ्या गुरुवारीही तो नामस्मरण करत राहिला. हळूहळू त्याच्या मनातील राग, भीती आणि अस्वस्थता कमी झाली. परिस्थिती तीच होती, पण संकटांना सामोरे जाण्याची ताकद वाढू लागली. एके दिवशी अचानक त्याला जुन्या ओळखीतील व्यक्तीकडून कामाची संधी मिळाली. व्यवसाय पुन्हा सुरू झाला. घरातील वातावरणही बदलू लागले. वृद्ध सेवकऱ्याचे शब्द. काही महिन्यानंतर विनायक या वृद्ध सेवकऱ्याला भेटला आणि म्हणाला, बाबा, स्वामींनी माझा चमत्कार केला. त्यावर सेवकरी हसून म्हणाले, स्वामींनी परिस्थिती बदलण्यापूर्वी तुझं मन बदललं, श्रद्धा दिली, संयम दिला आणि योग्य निर्णय घेण्याची बुद्धी दिली. हाच सर्वात मोठा चमत्कार आहे. कथेतील संदेश. मित्रांनो, या कथेचा अर्थ असा आहे की गुरुवारी सेवा केली की लगेच पैसा, नोकरी किंवा यश मिळेल असं नाही. खरी सेवा म्हणजे श्रद्धा ठेवणे, चांगले कर्म करणे, नामस्मरण करणे, गरजूंना मदत करणे, संकटातही स्वामींवरील विश्वास न ढळू देणे. स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. परंतु त्याचबरोबर ते आपल्याला प्रयत्न, संयम आणि सदाचाराचीही शिकवण देतात. मित्रांनो, गुरुवार हा श्रद्धा, सेवा आणि आत्मपरीक्षणाचा दिवस मानवा. स्वामींकडे चमत्कार मागवण्यापेक्षा चांगले विचार, योग्य निर्णय आणि संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मागा. कारण जिथे श्रद्धा असते तिथे स्वामींची कृपा असते. आणि नेहमी लक्षात ठेवा, श्री स्वामी समर्थ. जर तुम्ही खरे स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.